बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. खरं म्हणजे कसबा बावड्यातील मतदारांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींनी आणि मतदारांनी मला भरघोस मतदान केलं आणि त्यामुळे माझा विजय सुकर झाला. आणि त्याचबरोबर कसबा बावड्यातील राजाराम बंधारा पुलाचा विषय, कसबा बावड्याच्या पाण्याच्या टाकीचा विषय, पाणी पुरवठ्याचा विषय, त्याचबरोबर प्राथमिक सोयीसुविधा की ज्या गेल्या काही दिवसांमध्ये हे प्रश्न प्रलंबित आहेत, या संदर्भात संपूर्ण संबंधित अधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी आज आयोजित करण्यात आली होती. आणि एकंदरीत या बैठकीअंती असं निदर्शनास येतंय की पुढच्या काही दिवसामध्ये हे जे काही प्रश्न होते ते तातडीनं आपण निकालात काढत आहोत. पाणी पुरवठा 15 दिवसात सुरळीत पुन्हा सुरू होईल असं अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. राजाराम बंधाऱ्याच्या पुलाचा विषय जो आहे तो कंपल्सन ॲक्विजिशनच्या साठी गेला असल्यामुळं साधारणतः एप्रिलला हे काम सुरू होऊन पावसाळ्याच्या आधी या ठिकाणी नवीन पूल रहदारीसाठी खुला होईल असं मला या ठिकाणी अपेक्षित आहे. उपनगरांचा विकास, पाणंदींचा विकास आणि त्याचबरोबर STP प्लॅन्टमधून पाणी जे नदीला सोडलं जातं हे पाणी शेतकऱ्यांना मिळावं यासाठी देखील या बैठकीमध्ये चर्चा झाली. आणि लवकरच या बावड्यातील प्राथमिक सोयीसुविधा अमृतच्या माध्यमातून 300 कोटी शहराला आलेले आहेत. त्यामुळं उपनगरातील ड्रेनेज सिस्टीम, बावड्यातील ड्रेनेज सिस्टीम, लाईट्स असतील, पथदिवे आपण म्हणतो, रस्ते असतील, गटारे असतील आणि या सर्व इतर ॲम्युनिटीज म्हणजे गार्डन्स असतील, 3,30,00,000 रुपये हनुमान तलाव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाला या ठिकाणी आलेले आहेत. या सर्व गोष्टींचा आढावा घेण्यात आला आणि लवकरात लवकर या बावड्याचा विकास होईल आणि या बावड्यामध्ये कुठल्याही कामांची कमी राहणार नाही याची मी खात्री आज या ठिकाणी आपल्या माध्यमातून बावडावासियांना देत आहे. दुसरीकडे पाहिलं तर सध्या पालकमंत्री अद्याप निवडून झालेले नाही आहे. त्यातच कोल्हापुरातल्या हिंदुत्ववादी संघटनांनी मागणी देखील केली की या ठिकाणी हिंदुत्ववादी विचारांचाच पालकमंत्री व्हावा. विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब कोल्हापूरचे पालकमंत्री अशी मागणी केली. काय सांगा? नाही बघा, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची मागणी ही त्यांची मागणी आहे आणि खरं म्हणजे या एकंदरीतच महायुतीच्या विजयामध्ये फार मोठा त्यांचा सहभाग आहे. या त्यांच्या मागणीशी मी सहमत आहे असं म्हणणं नाही, पण त्यांची मागणी ही त्यांच्या दृष्टीने बरोबर आहे. कारण जे निगेटिव्ह नेरेटिव्ह सेट करून लोकसभेला महायुतीचा या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये पराभव करण्यात आला, त्या घटनेमुळं या ठिकाणी हिंदुत्ववादी जागृत झाले आणि ते महायुतीला त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात मताधिक्य या राज्यामध्ये निवडून आणलं. आणि मग असं असताना त्यांना वाटतंय, मी देखील काल परवा वर्तमानपत्रामध्ये वाचलं, पण याचा सर्वस्वी निर्णय घेणारे हे सन्माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यामुळे या बाबतीमध्ये मी असं स्वतः म्हणू शकत नाही. तो त्यांचा निर्णय आहे, त्यांची भूमिका ती आहे. बघा, आज आम्ही जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं पाहिजे. व्हिजिट करायला मला कुणाच्या अडवायची काही गरज नाही आहे, पण एक भूमिका निश्चित आहे की आपण जाऊन वातावरण खराब होत असेल तर आपण थोडं त्या ठिकाणी न जाणं टाळून कायदेशीररित्या त्या ठिकाणी जे काही ते आपण केलं गेलं पाहिजे. पण निश्चितपणे हे देखील तेवढंच खरं आहे की अतिक्रमणही योग्य नाहीत. कुणीही काही करावं आणि हमकोरेसो कायदा करावा आणि आमचं सगळं म्हणावं आणि हिंदूंना अतिरेकी म्हणावं, या गोष्टी हिंदू खपवून घेणार नाहीत. आम्ही हिंदुत्ववादी आहोत. पण निश्चितपणे या सगळ्या गोष्टींमुळं समाजामध्ये तेढ निर्माण व्हावं, मारामाऱ्या व्हाव्यात, खून व्हावेत, एखाद्याचा संसार उजाडला जावा, ही भूमिका आमची नाही. पण निश्चितपणे आम्ही हिंदुत्ववादी आहोत. हिंदूंवरचा अन्याय बिलकुल खपवून घेणार नाही आणि विशाळगडच्या अतिक्रमणाचा प्रश्न हा निश्चितपणे शासनाच्या विचाराधीन आहे. आणि ज्या पद्धतीनं प्रतापगडावरचं अतिक्रमण काढलं गेलं, अतिक्रमण म्हणजे अतिक्रमण, मग ते कुठल्या धर्माचं आणि कुठल्या व्यक्तीचं नाही आहे. अतिक्रमण म्हणजे कायद्याला सोडून केलेला प्रकार आणि त्यामुळं कायद्यामध्ये ज्या गोष्टी बसतात त्या आम्ही करणार. शासन निश्चितपणे त्यासाठी सक्षम आहे.